जालना जिल्ह्यात इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। तब्बल 59 पेट्रोल पंप बंद आहेत। यात सर्वाधिक 24 पंप जालना तालुक्यातले आहेत। इंधनासाठी वाहनधारकांसह शेतकऱ्यांना मोठी वणवण करावी लागते। ऐन हंगामात शेती मशागतीची कामं डिझेल अभावी खोळंबली आहेत। शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। तर ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे तिथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जालना काय तालुक्यात सर्वाधिक परिस्थिती 24 पेट्रोल पंपांवरती इंधन साठा नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो या पेट्रोल पंपावरती बॅरिकेड लावून पेट्रोल पंप बंद असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर जालन्यातील 59 पेट्रोल पंप बंद आहे आणि ज्या ठिकाणी इंधन साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिक गर्दी करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहे आणि इंधन मिळत नसल्यामुळं शेती मशागतीची कामं देखील खोळंबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे असे काही वाहन चालक आहे की ज्यांचं रात्री डिझेल इंधन संपलेलं आहे, मात्र इंधन साठा पेट्रोल पंपावरती उपलब्ध नसल्यामुळे अशा प्रकारचा मुक्काम वाहनातच या वाहन चालकांना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।